आज सेवक आपला पारा कसं चाललाय? अगदी गुलाबाच्या कळीवाणी चालू आहे महाराज. आज सेवक आम्ही थोडे वेळ विश्रांती घेत आहोत. आपला पारा दाखता ठेवा. कशी आज्ञा महाराज. अरे ही भूतावर आले तरी कुठली अरे होय सगळी तशी दिसतात बघ सेम टू सेम. कुठली ही भूतावर कुठली मेल्याला कांदा पोहा एवढ्या रात्री द्यायचा कुठनं. संतोष साठले दुकान बंद कांदा पोहा नाही. दुसरं काय अरे मेल्याला आता लस्सी कुठनं द्यायची. काय आता सगळ्या बंद झोपल्या लस्सी पण नाही भेटणार. आज सेवक कोणा तेवढा आवाज येत आहे बाहेर? महाराज कोणतरी भूतावर आलेली आहे. त्याला रात घेऊन या. तशी आज्ञा महाराज. याला कसला भूत आली आता? महाराजांनी बोलवली ना. होय बुवा, जा काय ते. घुसवेल कुठं तरी सांभाळ. आपण कोण आहात? आपण कुठून आलात? अरे काय रे काय बघतोय. लंगोटा. अरे मेला लंगोटा नाही त्याला लकोटा म्हणतात. अरे मला वाटलं सेनापतीचा लंगोटा की काय. लंगोटा एवढा काय त्याला लंगोटा नाही लकोटा म्हणतात. लंगोटा काय. महाराजांना ते टॉवेल गेलेली दिसते. ती कांदाली गुई गेलाली. आज सेवक यात काय लिहिलं आहे पहा. तुम्ही वाचता मला विचारता. आज सेवक कसं काय बघतोस. रंगराजाने तुम्ही पाठवला आहे. कोणता बऱ्या मुलाने तुमची नजर आपल्या स्वाधीन करा. होय जायचं युद्धात तयार व्हा. आम्ही युद्धास तयार आहोत. सेवक चराव देणार दबात हजर करा. जा काळू सेनापतींना घेऊन ये. मोठा आहे मी इथं. आपण पण जातो.
घाईने कशाला बोलवला? सेनापती एवढ्या घाई एवढ्या टिकत कर नाही. ब्राह्मण राजा आणि हुकूम पाठवला आहे. बरा बोलाने त्याला तुम्ही स्वाधीन करा, नाही तर युद्धात तयार व्हा. ठीक आहे राज. तुम्ही ब्राह्मणाकडे जा आणि त्या पुढे उत्तर द्या. सांगा तुम्ही त्याला काय राज्य करा. ठीक आहे. आम्ही रंगमंच जातो. ठीक आहे महाराज. राजसेवक, हा महाराज. तुमचा पारा मागे जाऊ द्या. का आम्ही मागे जायचं? झोपायला जायचं असं म्हणतोस? हा, आम्ही करतो पारा एकदम कडक. जागते जागते झोपते झोपते. तर आपण झोपू. वाह! काय संधी चालणार याला काल्या मुद्दायला पण देत नाही. मुद्दायला पण देत नाही. एवढी जाडी कधीपासून झालीस? आठ बनलंय, कडक दिसतोय. बायको दाढी कधी बनवली तुला? दाढी पण आली. काय संधी चालणार आहे. या संधीचा थोडा फायदा घेतला पाहिजे. रामायणाचे राजे धर्मसेन त्यांना सांगितलं पाहिजे, तुमच्या दोघांमध्ये युद्ध चालू असेल तेव्हा महाराजांच्या पाठीमागे वार करेल आणि आज राज्य तुमच्या स्वाधीन करेल. सोड! 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 काय करणार? लकोट देऊन 4-5 दिवस झाले. आता पदांचा अजून काय पत्ता नाही. थोडी विश्रांती घेऊ. आध्यापद्या आशीर्वाद आहे. आध्यापद्या लकोट्याचं उत्तर कुठे आहे? महाराज सेनापती मागून घेऊनच येत असतील. ठीक आहे. या सेनापती या. आमच्या लकोड्याचं उत्तर घेऊन आलात वाटतं. हो राजे, तुमच्या लपडीचं उत्तर घेऊन आलेलं आहे.
तुमच्या लपड्याचं उत्तर म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जेव्हा युद्ध चालू असेल तेव्हा महाराजांच्या पाठीमागे वार करेन आणि अर्धराज्य तुमच्या स्वाधीन करेन. सेनापती वचनात तर बदल नाही ना होणार. नाही राजे, वचनात कोणताच बदल होणार नाही. हे घ्या वचन, हे घ्या वचन. चला धर्म, चला धर्म. महाराज येण्याची वेळ झाली आहे. पारा जागता ठेव, झोपता नको. पारा हुशार. राजसेवक आपला पारा खरा चालला आहे. अगदी गुलाबाच्या या कलिवाणी काकाला चालू आहे महाराज. मारलं मग घोडा सेनापती लपडे घेऊन गेले. या काकाला मारलं मग घोडा येईल. सेनापती येतच असतील. हे धनुष्य महाराजांचा विजय आशीर्वाद आहे. बोला सेनापती, धरमसेन राजा काय बोलत आहे? महाराज धरमचंद राजा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तो आपल्याशी युद्ध करण्यास तयार आहे महाराज. सेनापती आपल्या इथं सैन्य तयार करा. आपण त्या तयार जाऊ. ठीक आहे महाराज. सेनापती राणीच्या विषयाला बोलूया. महाराज एवढ्या तातडीने बोलण्याचे कारण तरी कोणते? राणी सरकार, तातडीने बोलायचं एकच कारण आहे. आम्ही युद्धाला जात आहोत. तुम्ही राजकुमार गुरुकुलून बोलून घ्या. राजकुमार येतच असतील आता. ते घोड्यावरून येत आहे.
तुम्ही निश्चित राहा परमेश्वर तुम्हाला प्रसन्न आहे आणि तुम्ही विजयी होऊनच परत या. राजसेवक काही तयारी करा. हो महाराज आम्ही युद्धासाठी तयार आहोत. चला युद्धाची तयारी करूया. हॅलो आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे आयन्स हा तुमचा एक प्रजा मिळणार नाही. महाराज एक वेळ नव्हे 1000 वेळ सांगतोय काय आता मी आमच्या स्वाधीन करा नाही तर माहिती करायला तयार व्हा. तुम्ही खाल्ला आणणार जागलात विश्वासघात का विश्वासघात. माझ्या या हरामखोराला घोर अडकले राहून दे का. काय महाराज सेनापती तुम्ही तुमच्या बच्चाला चालल्या
तुम्ही तुमच्या वचनाला जागले आहात. हो राजे, आम्ही दिलेले वचन तुम्हाला पाळलेलं आहे. हे घ्या वचन. चला तर मग, चला तर मग. हळू, राणी सरकार यायची वेळ झाली आहे. पारा व्यवस्थित ठेव. अरे मेला झोपता झोपता नाही, जागता जागता पारा व्यवस्थित ठेव. पारा हुशार. हुशार जागते रहो. झोपते रहो का आपल्या, जागते रहो. शेवटचा भाग आहे का गं? हा भाग शेवटचा आहे. सेवक, आपला पारा कसा चालू आहे? अगदी गुलाबाच्या गलीप्रमाणे चालू आहे महाराज. महाराज किती दिवस झाले युद्धासाठी गेले आहेत, अजून त्यांचा काही आतापता नाही. हे परमेश्वरा, माझ्या महाराजांना सुखरूप परत घरी घेऊन ये. साजना चिंता लागली माझ्या मनाला. चिंता लागली माझ्या मनाला. चिंता लागली माझ्या मनाला. चिंता लागली माझ्या मनाला. माझे गेले योद्धाला. राणी सरकार, राणी सरकार, घात झाला. राणी सरकार, घात झाला. राणी सरकार. सेनापती, असे काय झाले आहे की तुम्ही बोलत आहात घात झाला? राणी सरकार, कसं सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू? राणी सरकार, या काल्या तोंडात सांग जरा बरं. अरे तोंडाने सांग. सेनापती, क्षणाचा विलंब न करता जे काय असेल ते सांगून टाका. राणी सरकार, त्या मराठीच्या राजासोबत युद्ध करताना आपले महाराज ठार झाले. महाराज, राणी सरकार, धनी मला सोडून दे. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडून. 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 हे गाये की पारी हवा आज विजला मायेचा दिवा. आज विजला मायेचा दिवा. सेनापती, आता आम्हाला कोणाचा आदर आहे? सेनापती, बिचाऱ्यांना आता कोणाचा आधार? राणी सरकार, महाराजांचा स्वर्गवास झालेला आहे. राजगादी आणि राजवैभव आणि तुम्ही माझ्या स्वाधीन व्हा. हे कपटी माणसा, हे तू काय बोलत आहास? महाराजांनी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता आणि तू तर विश्वासघाती निघालास. राणी सरकार, बऱ्या बोलाने माझी हो, बऱ्या बोलाने माझी हो, नाहीतर या चिमुरड्याला ठार करेन. सेनापती, घ्यायचं असेल तर माझा घ्या, पण या माझ्या चिमुकल्याला सोडून द्या.
दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, याला हसायला येतंय. माझ्या बंधुराया रे. आणि सरकार बरे मनाने मला स्वाधीन व्हा, नाहीतर नाहीतर या चिमुरड्याला ठार मारा. एवढा जोरात पकडला ना इकडून घेत. रामखोरा, पहिला महाराजांचा खून केलास आणि आता तू माझ्या ताईला चाहत आहेस. मी तुला सोडणार नाही. हे हरामखोरा राजू, हरामखोरा राजेश, तू कांता पोर आणि या सेनापती युद्ध करणार एवढी हिंमत तुझी? एवढी हिंमत हो युद्धात तयार. आम्ही लढाई करणार. आम्ही कमी आहो काय? लढाई करू शकतो. साहेब या इकडं. लढाई म्हणजे काय? काळ्याला मॅन मग पोपट लावणार नाही. खाल्लं वरनं सगळं. लढाई करायची साहेबाबरोबर. ताई तुम्ही काही चिंता करू नका. बाळकुमार मोठा होईपर्यंत तुमच्या रक्षणाची जबाबदारी आमची असेल. अरे बाबा हा गिरी
गेलाय याला पळवा लागेल हा, उचल. याला श्वास अरे, घेतोय नाही. घेतलं काय पावले चाल